काय आज राडा होणार अगदी बघायला गेलं तर चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचा वेळ घेऊ नका टीम डायमंड आणि इथून या मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला दोन्ही देखील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि आज लक्षात घ्या लाईनअप हा कंपल्सरी असणार आहे. आज अंतिम दिवस आज उपस्थित मान्यवर सगळे मान्यवरांना देखील चांगलं दिसलं पाहिजे तेव्हा तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये जाता. चांगलं क्रिकेट नक्कीच सर्वांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मात्र आज इथून सुरुवात करणार जसे आमचे मी मगाशी उल्लेख केला आकाश सरांचा आवाज देखील तुम्हाला आजच्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. ऑफिशियल म्हणून आज त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये असणार आहे. तर आणि कराडमध्ये देखील कोळेकर्स कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून तब्बल 3.5 लाखाची स्पर्धा आहे. त्या देखील स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर भरपूर अशी मेहनत सगळ्यांनी घेतली आहे. द्वितीय पारितोषिक 2.5 लाख आहे, तृतीय पारितोषिक 1.5 लाख आहे आणि चौथी पारितोषिक 51,000. ती देखील स्पर्धा कोळेकर्स कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातूनच भरवण्यात कराड या ठिकाणी आपण पाहणार आहोत आणि सातारा स्पोर्ट्स तेव्हा तिथे जॉईन असणार आहे. आम्ही स्वतः देखील तिथे असणार आहे, लक्षात घ्या. अगदी स्कोरर साठी साई सुतार देखील तेव्हा जॉईन असतील कराडमध्ये. तब्बल 3.5 लाखाची स्पर्धा आहे. तर करण चला वेळ घेऊ नका प्लीज. कॅमेरामॅन अगदी कॅमेरामॅन तुम्ही फोन यूज करायचा ना, लक्षात घ्या. तुम्ही काय जे काम करताय ना तर अजून दादा यांच्या पाचशे आज कट करा, लक्षात घ्या. परफेक्ट दाखवावा लागेल. स्वतः बघायला गेलं तर आज होणार आहेत. अगदी बघायला गेलं तर करणची मेहनत देखील भरपूर राहिली आहे सातारा स्पोर्ट्स ह्याच्या माध्यमातून. तर चला वेळ घ्यायचा नाही, लगेच मॅचला सुरुवात. अंपायर्स ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये उतरली आहेत आणि इथून होते मॅचला सुरुवात. रागिनी यांची देखील मॅच एक पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला मयूर आहे, नॉन स्ट्राईक एंडला अजिंक्य. बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये रामा कारंडे, छोटा पॅकेट आहे पण साला बडा धमाक आहे. रामा कारंडे कित्येक डीपीएल मध्ये बघायला गेलं तर 2 वेळा माना तो सिरीज ठोकली आहे. मॅच ऑन. ग्रीन सिग्नल अंपायरचा आजच्या दिवसामधला पहिला बॉल, पहिलाच बॉल सुरेख आहे. अगदी बघायला गेला तर टप्पा पडल्यानंतर निघून गेला, मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिला. स्ट्राईक एंडला मयूर आपल्याला पाहायला मिळतो. 9 सेकंडला अजिंक्य बॉलिंग मार्कवरती रामा कारंड्या. ओव्हर नंबर 1 मध्ये आला. आजच्या दिवसामध्ये करूया मरोची लढत आहे. जो जिंकेल तो वरती, जो हारेल तो घरी. आणि हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला गॅप मध्ये. फटका सुरेख निघून जातोय. कोळेकर कन्स्ट्रक्शन आलाय, सुरेख चौकार डिझाईन. थँक्यू सो मच. कोळेकर्स कन्स्ट्रक्शन यांचं संगीत देखील बनवलंय आणि ते आपल्या कानापर्यंत पोहोचलं. पुन्हा एकदा चांगला आहे, देखणा फटका निघून जातोय. 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. सुरेख येतोय कोळेकर्स कन्स्ट्रक्शन. थँक्यू सो मच. सन्माननीय आदरणीय गणेशजी मुंडे साहेब, वेलकम. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हो सुरेख आहे. फुलटॉस होता, हलक्या त्यानं कट केला. काय सेन्सिबल क्रिकेट आहे यार. त्याच्याजवळ 2 चौकार ठोकल्यानंतर बरोबर अनुभव घेतला. मैदानाच्या आतमध्ये थांबणं भरपूर गरजेचं आणि ते दाखवणं त्याच्या माध्यमातून आलं आणि त्यानंतर हलक्या त्यानं फक्त कट केलं. आणि आपण पाहतो ही स्पर्धा भरपूर अशी चांगली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. स्विच हिट क्रिकेटमध्ये म्हटलं जातं, जर सरळ बॅटनं धावा येतात तर रिव्हर्सची गरज नाहीये आणि पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायला गेलेत असं करून चालणार नाही. अजिंक्य कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये धावा येणं गरजेचं. ही मॅच महत्वाची आहे. ही करूया मरोची मॅच. जो जिंकेल तो वरती आहे, जो हारेल तो 365 दिवस वाट बघेल.
आणि आपण बघायला गेलं तर पाटणचे बीबी गावचे त्यांच्या माध्यमातून ते ज्यूस अतिशय चांगली मेहनत ते काल देखील उपस्थित होते या स्पर्धेमध्ये, आज देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील कोएकस अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून धन्यवाद. थँक्यू सो मच दादा. अगदी बघायला गेलं तर 11 आणि स्कोरबोर्ड 11 धावा फलकावरती लागल्यात. धावसंख्या 11. ओव्हर नंबर 1 इथून संपली आहे आणि 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेलकम मिस्टर BTBL गणेश शिंदे सर, या वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज विपुल गोडांबे यूज केला. जन या स्पर्धेमध्ये 13 बॉल मध्ये 53 धावा बनवल्या. तोच 17 बॉल मध्ये 53 धावा बनवला तोच विपुल गोडांबे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. काय फलंदाजी राहिली होती विपुल गोडांबेची याच क्रीडांगणावरती आणि कोळेकस कंट्रेक्शन वरतीच या स्पर्धेमध्ये त्याने अतिशय चांगला खेळ केला होता. 53 धावेचा टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिलाय. वाईट चेंडू, वाईटचा इशारा आलाय. वाईट बॉल. विपुल गोडांबे ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 12 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. हा बॉल पुन्हा एकदा खेचून मारायचा होता, व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न, डायरेक्ट हिट कुठे करतोय विपुलला आपण बघायला गेलं तर परफेक्ट नाहीये. आणि कॅमेरामॅन विशाल गोडांबेला आपण बघितलं तर लगेचच फोकस केलाय करणने. आपण पाहतो स्क्रीनवरती त्याला दाखवण्याचा चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती आणि विपुल वरती देखील फोकस केला. दोन भावांची ही जोडी आपण बघायला गेलं तर हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या. गोलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन गेला मीडॉनला. क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली झाली. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक लाला होत आहे. अगदी बघायला गेलं तर शंतनू त्यांना कोणी म्हणत नाही पण नाना गोटे ऑन स्क्रीन आहे, लेसंट आहे. या व्यक्तीने बघायला गेलं तर आज मन जिंकलं. बा स्क्रीन वरती बघू शकता कॅमेरामॅन करणने फोकस केला आणि दबंगचा गॉगल घातला. नानाने आज आपण बघायला गेलं तर हा बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती येतोय. पाहायला मिळतं फिल्डिंग चांगली झाली. बॉलला थांबवलं, स्टॉप केलं आणि त्यानंतर बघायला गेलं तर 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेलं तर 16 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. उडवला, कवसला. काय फटका देखील सजवला. क्षेत्ररक्षक आहे आकाश पवारच्या मस्तक पे दस्तक निघून जातोय. बिग 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 कोळेकस कंस्ट्रक्शन चौकार. 4 काय खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. 20 अँड स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय 4 आहे. त्यांनी रिव्ह्यू घेतलाय का? ओके, सगळे उपस्थित आहेत, प्रेक्षक आहेत. चौकार त्यांना माहिती आहे चौकार आहे. करा चेक. चेक केलाय, चौकारच आहे. लगेच सातारा स्पोर्ट्स लगेच घ्या. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त कट केलंय. काय सेन्सिबल क्रिकेट आहे. त्यांना माहिती आहे प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार मारून काय होत नाही, म्हणून एक षटकार एक सिंगल म्हणजे मॅच ऑन राहिली पाहिजे, धावा आल्या पाहिजेत. आणि इथून त्यांना माहिती आहे जिंकलं तर या स्पर्धेमध्ये राहू, हारलो तर घरचा रस्ता पकडायला लागेल. आणि इथून तेच क्रिकेट 2 धावा मिळणार आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून चांगला खेळ. नेक्स्ट मॅच टीम सगळ्यांनी वेळेवरती उपस्थित राहावा. लक्षात घ्या मॅच थांबवली जाणार नाहीये. प्रत्येक जण लाईव्ह बघत असेल, आपापल्या मॅच आहेत, सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी वेळेवरती उपस्थित राहायचंय. गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये कवसला नाही तर क्षेत्ररक्षक ऑफसाईड जर मध्ये बॉल निघून चाललाय. एवढा बाहेर. बिग 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 इज क काय फटका सजवला यार. देखील स्क्रीन वरती पाहू शकतो. 8-9-10 लक्षात ठेवा खास. हे बेवाडी ग्राउंड वर जल्लोष अपार. पहिला बक्षीस 1,00,000 दमदार. गावाच्या खेळाला मोठा
हॅलो हॅलो. तर मैदानाच्या आतमध्ये 28 आणि स्कोर बोर्ड 28 धावा 2 षटका अखेरस. बॉलची मागणी गेली, बॉल लगेच जायचा. वेलकम दादाडे इंटरनॅशनल अंपायर्स. त्यांना भरपूर मागणी आतापर्यंत राहिली आहे, कित्येक स्पर्धा कव्हर केल्या. अगदी बघायला गेलं तर नवी मुंबई पासून त्यांना मागणी आली आहे बॉस. बघायला गेलं तर त्यांना आता पुढच्या वर्षीच्या ऑर्डर मुंबईच्या देखील मिळाल्यात आणि पीटीपीएल ला फिक्स आहे तुषार बापू आणि दादाडे. टप्पा पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर, वाईटचा इशारा, वाईट बॉल रिव्ह्यू आहे. ओके इथून दादाडे वेलकम, ज्यांनी पुढच्या वर्षीच्या ऑर्डर नवी मुंबईच्या आत्ताच घेऊन ठेवल्यात, म्हणजे फक्त पैसा कमवायचा, बाकी काय नाही. दादाडे भरपूर नामवंत स्पर्धा, इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये त्यांनी भरपूर काम केलंय. फेअर डिलिव्हरी बॉल आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर हा बॉल अंपायरचा डिसिजन काय नाही, म्हणजे डॉट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला भेटतो, मात्र फुल टॉस होता, बॅट वरती घेता आला नाही. लेग बायचा इशारा अंपायरचा. एक सिंगलच इथे मिळणार. आपण बघायला गेलं तर सिंगल डबल मॅचचा ऑन ठेवले, मात्र विशाल गोडांबे इथे कुठेतरी मॅच थांबवतो की काय ओव्हर नंबर 3 मध्ये. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं. 29-29 झाला. चला वेळ घेऊ नका प्लीज. ही स्पर्धा अतिशय चांगली आहे, स्पर्धेमध्ये मजा येणार. अगदी कोणाच्या घरामध्ये जाणार प्रथम पारितोषिक 1,10,000 रुपये कोण घेऊन जाणार आहे हे आजच्या दिवसामध्ये समजेल. 1,00,000चं पारितोषिक डायरेक्ट हातामध्ये मिळणार कॅश. अगदी समोर आहे लॉंग ऑन आणि लॉंग ऑप्शन मध्ये बॉल लगेच साईल कन्स्ट्रक्शन 1 बाउन्स चौकार डीजे ठोको. पाणी आणि कंगाळून त्या पोरानं तोंड लावलं त्याला दाखवून दे खाली. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल गॅप मध्ये खेळलाय, काय फॉर्ट सिलेक्शन आहे. अगदी बॉल क्षेत्ररक्षक होता, त्याला वेधून बॉल ब्रश निघून चाललाय. राघव बादचा आणखी एक चौकार. ₹1,00,000 बक्षीस कोण घेऊन जाणार आहे. अगदी ट्रॉफी देखील बघू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. काय फटकाय, विशाल गोडांबेवरती हल्ला. पहिलेचे मी सांगितलं 2 जरी चांगले असतील तर 3 बॉल काही पण येऊ शकतात. 2 चौकार 1 षटकार. वा बाय वा, काय बॅटिंग राहिली आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. तीन ओव्हर म्हणजे 1 बॉल असून बाकी आहे का नाहीये. ओव्हर झालीये 43. मयूरचा खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्या वाजवा यार. 13 बॉल 38 धाव्यांची खेळी. त्या खेळाडूंनी शॉर्ट सिलेक्शन भरपूर चांगले आहेत. जर बघायला गेलं तर कव्हर्स आहेत आणि ऑन स्क्रीन वरती त्याला बघू शकता त्याची बॉडी लाईन अगदी फटके कव्हर्स आहेत. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑप्शन मध्ये आपण बघायला गेलं तर काय फटकेबाजी करतो यार. गाडी बाजूला घ्यायची. चला सुनील सर आणि इथून वेळेवरती उपस्थित राहायचं. एबीडी वेलकम. इन ऍक्शन मध्ये नाही येत बहुतेक.
एबीडी इन ऍक्शन नाही आहेत. अरे बॉटल संपली आता या मलाच नाही भेटल्या काल मॅन ऑफ द मॅच ते आणून देतील बघूया. फिरकी गोलंदाज सँडी या सँडी या स्पर्धेचे बघायला गेले तर महत्वाचे खेळाडू सँडी रतन फिरकीचे जादूगार आहेत आणि असं बघायला गेलं तर आमच्या भागात भरपूर असतात कडेगावला. लक्षात घ्या कडेगाव कडेपूर. सँडी रतन वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. वाईट साठी रिव्ह्यू आहे ओके. चेक करतोय लगेच डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही कळवतो. फेअर डिलिव्हरी चांगलं डिसिजन आपल्याला अंपास पाहायला मिळतो. उमेश शिंदे बघायला गेलं तर मराठवाडीचं कोकीळ आहे उमेश शिंदे. बघायला गेलं तर आज समालोचन म्हणून देखील त्यांनी काम भरपूर वेळा केलंय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय. डॉट बॉल आहे हातामध्ये ठेवल्यानंतर विकेट नाही. लक्षात घ्या. आणि नियम बाहेरच्या खेळाडूंना आधीच सांगतो जर बॉल हातामध्ये राहिला तर तुम्ही 1 रन काढली तरी काय होणार नाही. आणि इथून बॉल जर डिसिजन आपण बघायला गेलं तर क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला तर कुठेतरी तुम्ही राहू शकता. लक्षात घ्या. फिल्डिंग चांगली झाली. मुख्य आयोजक आहेत बघायला गेलं तर उमेश शिंदे. भरपूर अनुभव अंपायर्स म्हणून त्यांचं काम एवढ्या मोठ्या स्पर्धेत पाहणं म्हणजे आपण बघायला गेलं तर एक चांगली गोष्ट आणि अशीच पुढे जावं ही आपण प्रार्थना नक्कीच करणार आहे. आणि दादाडे आणि तुषार बापूंनी देखील बघायला गेलं तर पुढच्या वर्षीच्या ऑर्डर नवी मुंबईच्या सगळ्या घेऊन ठेवल्यात. 45 आणि स्कोरबोर्ड 45 जावा. मराठवाडी मी मगाशी सांगितलंय जर कोकिळ कोण आहे मराठवाडीचं तर एक गोड आवाज कोणाचा तर उमेश शिंदे सरांचं नाव पुढे येतं. लक्षात घ्या. हा बॉल खोदून काढला. हो सुरेख पप्पेकर क्रिकेटचा मस्त बाहेर काढला मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी या बॉल वरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. 4 बॉलचा खेळ झाला. 2 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. आणि अशिक बघायला गेलं तर पांढरपट्टे अगदी चांगला खेळाडू ॲज अ बेस्ट बॅटर म्हणून डीपीएल मध्ये त्यांना आत्ताच फटकवलं. अतिशय चांगला खेळ ॲज अ लेफ्टी बॅट्समन आहे. हो फीडवला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लाला चुकी करतोय. लालाकडून चुकी म्हणजे काय खेळाडू दुखी आणि त्यानंतर डोकेदुखी आणि मैदानाच्या आतमध्ये मयूर ज्यानं बॅटिंग चांगली केली. अतिशय चांगला खेळ राहिला त्या खेळाडूचा. तो कुठेतरी आउट झाला. एक अजिंक्य आउट झालाय का ओके. सन्माननीय आदरणीय विकास शिंदे टाटा वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. स्कोर झालाय 46 झालाय 46 जावा. 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक मैदानाच्या आत. बरे चला फास्ट वेळ जास्त घ्यायचा नाहीये मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी. रनआउटची संधी मात्र सुरक्षित आहे. लेग बायचा इशारा. 48 झाला आणि 49 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये टीम ठेवलंय. बॅटिंग करत असताना बनवल्या 48 ओके मग 48 करायचे आहेत का. येस 47 झाला आणि 48 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं. तर बॅटिंग करत असताना टीम येराळे संघानं ते मात्र टीम डायमंड टीम समोर लाईव्ह मध्ये बघायचे. मॅन ऑफ द चला वेळ घेऊ नका प्लीज. गोळेकर कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपण पाहू शकता.
वयाचं असो वा आयुष्याचं, त्याला लागतो मजबूत पाया विश्वासाचा आणि गुणवत्तेचा. कोलेकर कन्स्ट्रक्शन. हॅलो त्यानंतरचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आकाश सरांचा. एक विश्वास आहे, घर असो छोटं किंवा मोठं प्रोजेक्ट, आम्ही देतो मजबूत बांधकाम आणि टिकाऊ गुणवत्ता. प्रत्येक विटेत मेहनत, प्रत्येक घरात सुरक्षितता, वेळेत पूर्ण होणारं काम हीच आमची ओळख. जेव्हा कुटुंब घरात पाऊल ठेवतं, तेव्हा मिळतो आनंद आणि मनाला शांतता. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही, आम्ही स्वप्नांना आकार देतो. कोलेकर कन्स्ट्रक्शन्स, घरात नाही मनात घर करतो. कोलेकर कन्स्ट्रक्शन्स, घरात नाही मनात घर करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग 2026 चे भव्य आणि दिव्य सामने आपण पाहतोय. गेले 2 दिवसीय ही महास्पर्धा या डेबीवाडी पोलीस ग्राउंड वरती सध्या सुरू आहे आणि आजचा अंतिम दिवस, या स्पर्धेचा महत्वाचा दिवस, मेगा फायनलचा दिवस. बॉलरचं नाव पहिला सामना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. येराड विपक्ष डायमंड डेबेवाडी. येराड संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना तब्बल 48 धावा धावपलकावरती जोडला. 49 धाबींचं लक्ष आहे. डायमंड संघ दुसऱ्या डावामध्ये पाठलाग करतील 49 धाबींचा. चेंडू त्यांच्याकडे 24 आहेत. हो दादा, ह्याच्यानंतर मॅच कोणाची आहे? याच्यावर माहित पडेल कोणाची मॅच करायची. याच्यावरती डिसाइड होईल ना की वर कोण जाईल. ही राहिलेल्या मॅच वरती मध्ये गट पडते. आघाडीची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. डायमंड डेबेवाडी टीम कडून खेळत असताना सातत्याने या जोडीचा उपयोग अनेक मोठमोठ्या आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये केलाय. तीच आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आशिक ऑन स्ट्राइक, 9 सेकंड वरती विपुल घोडांबे आहे. पहिलं या स्पर्धेचं अर्धशतक ज्याने ठोकलंय
तो विपुल गोडंबे 9 सेकंड वरती धीम्या गतीचा बॉल, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. गोशांगी क्षेत्रामध्ये लेग बायची एक सिंगल इथे ऍड केली जाते. तिथे बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मध्ये सूरज आहे. आज येराड संघाचं विशेष कौतुक आहे. येराड गावावरून झालेला प्रवास आज ढेबेवाडी विभागापर्यंत पोहोचलाय आणि तिथून खेळण्याची एक नवी उमेद, नवी आशा आणि आत्मविश्वास घेऊन हा संघ या मैदानावरती उतरलाय. त्यांचं विशेष कौतुक आहे. बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने बॉलला टोलवले, दिशा दिली आहे. बॉल ट्रॅव्हल होते गोशांगी क्षेत्रामध्ये. अगोदर सिंगल आणि या बॉल वरती दोन धावा मिळाल्या. गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. 49 धावांचं लक्ष्य, 24 बॉलचा खेळ आहे. सिंगल डबल डिजिटने जर आपण धावफलक पुढे नेतोय तर त्या अनुषंगाने देखील सामने आपण जिंकू शकतो असं डायमंड डेबीवाडी टीमच्या खेळाडूंना चांगलं समजलंय. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक सिंगल. 48 ला विन आहे. 48 धावांचं लक्ष आहे. 47 धावा धावफलकावरती होते आणि 48 धावांचं लक्ष आहे. आता अर्जुन दादा बोला विशालचं लक्ष आहे का बघ, आणि विशाल पळत आला. धीम्या गतीचा बॉल पूर्णपणे वळवले. गोलंदाजाची हरकत आपण पाहिली. पाहत होता फलंदाजाच्या नजरेकडे, नजरे समोरून चेंडूला काढलाय, बाहेर काढलाय आणि तिथे विपुलला थांबवलं. विपुलने विचार केला हा चेंडू आलाय कोणत्या दिशेने आणि गेलाय कोणत्या दिशेला, नाही त्याला समजलेला. पहिलं अर्धशतक ज्याने ठोकलंय त्याचा आत्मविश्वास सध्या 100%. यावेळेस बॅटची वरची कडा फसवले, फसला गेलाय, अडकवला गेलाय, दबवला गेलाय आणि मैदानाच्या बाहेर जात असताना गोलंदाज विपुलला सांगतोय चले जाओ. पहिल्या विकेटचं पतन ठोकारीचे. गावाचा खेळ, अभिमानाचा मान, जिंकण्याचा इथे एकच शान. मातीचा सुगंध, जिंकलीचा श्वास, प्रत्येक खेळाडू देतो खास क्लास. जसा आम्ही बांधतो मजबूत घर, तसाच इथे जिंकतो खरा शूरवीर यार. 8, 9, 10 मे लक्षात ठेवा खास. ढेबेवाडी ग्राउंड वर जल्लोष अपार. पहिलं बक्षीस 1,00,000, 1,000 दमदार. गावाच्या खेळाला मोठा सन्मान यार. कोलेकर कन्स्ट्रक्शनचं खेळ ही आमचा आणि विश्वासही. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेचं दमदार संगीत आपण ऐकलं. अप्रतिम संगीत बनवलं गेलंय आणि याच चषकाच्या माध्यमातून अनेक अनोखी पारितोषिक आहेत. यावेळी चाकूट टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे. सुमसान इलाका, तिथे क्षेत्ररक्षक नव्हता. वेगाने आलाय, बॉलच्या खाली उचललाय, फेकी केली. अप्रतिम. तोवर 2 धावा पूर्ण केल्या वेगाने. षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावा धावफलकावरती 6-1 गडी बाद. अजून 18 बॉलचा खेळ बाकी आणि 42 करायचे आहेत. येस दादा, नेक्स्ट मॅच कोणाला आवाज द्यायचा आहे? बोरगाव टीम, आपला संघ नायक उपस्थित राहा प्लीज. टीम बोरगाव, आला नाही ना तर पेनल्टी लावा. 2च मिनिटामध्ये आपला संघ नायक मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाठवा. आणि आज ऑफिशियल पंच आमचे उमेश दादा शिंदे आणि त्याचबरोबर चांगले कॉमेंटेटर देखील ते आहेत. मराठवाडी गावचा अप्रतिम आणि सुमधुर आवाज आणि त्याचबरोबर त्यांनी अनेक खेळाडू बनवले, अनेक खेळाडू घडवले आणि आज सध्या ते लेजंड क्रिकेटर म्हणून आज प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे. आज मराठवाडी टीम आणि गणेशदादा शिंदे यांची गुरुवारी म्हणायला हरकत नाहीये.
हो, यावेळेचा बॉल यष्ट्यांच्या पाठीमागे सेकंड स्लिपने प्रयत्न अप्रतिम केला होता, परंतु बॉलला अडवू शकले नाहीत. बॉल भले गोषंगी क्षेत्रामध्ये गेला, परंतु कौतुक आहे तिथे उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाचं. त्यांनी प्रयत्न अप्रतिम केला, चेंडू हाती सापडला नाही आणि गोषंगी क्षेत्रामध्ये गेला. आज अनेक नवोदित खेळाडूंचे मार्गदर्शक आणि ज्यांनी खसपणा लावून स्वतःच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली अशा खेळाडूंचे गुरुवर्य उमेश दादा शिंदे, आज यांच्याकडून आम्हाला देखील बरंच काही शिकायला मिळते. धीम्या गतीचा बॉल पूर्णपणे वळवलाय, चेंडूने हरकत केली. कोण बदललाय, काठ बदललाय, दिशा बदलले, प्रभाव बदललाय. फलंदाजाला नाही समजलेला, अक्षरशः चेंडूने टप्पा पडल्यानंतर हरकत केली आहे. काय स्विंग मिळवलाय, वोड स्विंग अप्रतिम. चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोट फिरवत असताना कॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आशिकला अक्षरशः नाचवलंय. डॉट बॉल आलाय. यावेळेस फसवलं रे फसवलं. काय गोलंदाजी होती, गोलंदाजासाठी टाळ्या वाजवू द्यात. यावेळेसचा बॉल बाहेरच्या दिशेने प्रवास करत होता. बॅटची वरची कडा, बॅटर बाद. स्वप्नांना देतो ना आधार. गावाचा खेळ, अभिमानाचा मान, जिंकण्याचा इथे एकच शान. मातीचा सुगंध, जिंदगीचा श्वास, प्रत्येक खेळाडू देतो खास क्लास. जसा आम्ही बांधतो मजबूत घर, तसाच इथे जिंकतो खरा शूरवीर यार. 8-9-10 मे लक्षात ठेवा खास. ढेपेवाडी ग्राउंडवर जल्लोष अपार. पहिलं बक्षीस 1,00,000 दमदार. गावाच्या खेळाला थँक्यू डीजे. आज डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. कुठे प्रीमियर लीग आम्ही सोबत केली, तिथे एक अनोखं वातावरण होतं आणि आज डेबीवाडी परिसरामध्ये अप्रतिम वातावरण निर्माण होणार आहे. सध्या कोळेकर कंस्ट्रक्शनचं गाणं वाजतंय, त्यानंतर सगळी गाणी याच मैदानावरती वाजतील. श्रेया नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. बॅटर श्रेयाचा हा फटका फसला गेला होता. स्ट्रेट हिटला क्षेत्ररक्षक होते, एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, तिथे कॅच ड्रॉप झाला. तोवर अगदी चित्ताच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या फलंदाजाने क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू निसटलाय, तशी दुसऱ्या धावेसाठी जागा सोडल्याने 2 धावा पूर्ण झाल्या. टीमची टोटल 9 आणि स्कोर बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 बॉलचा खेळ झाला आणि धावफलक अजूनही सिंगल डिजिट आकड्यावरती थांबलाय. कमी गतीचा बॉल आडवे बॅटने लॉफ्ट केलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग एफर्ट्स तिथे भरपूर चांगले दर्शवतोय क्षेत्ररक्षक. बॉलला पूर्ण अडवण्याचा प्रयत्न, आत्मसमर्पण करत असताना बॉलला रोखलं, गती कमी केली चेंडूची, उचलला, फेकलं, तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या. आता धावांसाठी धाव करताना पाहायला मिळतात, कारण की पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या, महत्वपूर्ण विकेट पाठीमागे गेल्या आणि त्यानंतर धाव्यांची किंमत कळायला लागली डायमंड डेबेवाडी टीमच्या खेळाडूंना. आता धावांसाठी धाव करतात. आता त्यांना क्षमतेपेक्षा जास्त धावावं लागेल. क्षमतेपेक्षा जास्त धावायला दम लागतो, तो दम आता तुम्हाला दाखवावा लागेल. तुमच्यामध्ये दम नसेल तर तुम्हाला 100% दम लागणार आणि तुम्ही थकणार, तुम्ही बसणार. धीम्या गतीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, वॉट अ फिल्डिंग, सुपर फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहतोय यराड टीमचे. आम्ही यराड वरून इथपर्यंत आलोय. इथपर्यंत येत असताना आमचा एक प्लॅन झालाय, कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम आम्हाला फुंकायचा आहे. या बारीक बारीक गोष्टींवरती अभ्यास करून प्रत्येक खेळाडू आज मैदानावरती उतरलाय. काय क्षेत्ररक्षण होते, रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय. अप्रतिम फिल्डिंग, पूर्णपणे अडवलं बॉलला, थांबवलं मैदानाच्या आतमध्ये. 100% षटकार होता, परंतु धावा तिथे कमी आल्या. 2 षटकांची झाली आहे समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 14, 2 गडी बाद. डायमंड डेबेवाडी संघाचा धावफलक आपण पाहतोय. अजून 12 बॉलचा खेळ बाकी, 34 करायचे. बनली मॅच, लांबवली मॅच, चुरस निर्माण झाली. 8-30चा चुरशीचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामना क्रमांक पहिला, दिवस क्रमांक 3. 8, 9 आणि 10 मे
8, 9, 10 हे महत्वाचे 3 दिवस. आज अंतिमचा दिवस, आज मेगा फायनलचा दिवस आहे. पहिल्याच ओव्हरला क्लिअर. आणि कोळेकर कंट्रक्शन यांच्या माध्यमातून लवकरच कराड विभागामध्ये एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. 3.5 लाखाचं पारितोषिक तिथे देखील आहे. तिथे वेगळी मजा आहे. तिथे टिचून हिरे निवडले जातील. तिथे संपूर्ण ऑल इंडिया मधून खेळाडू येतील. तिथे क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आणि आज कोळेकर कंस्ट्रक्शन म्हटल्यानंतर डेबेवाडी विभागामध्ये संपूर्ण या स्पर्धेची चर्चा झाली आहे. या स्पर्धेची चर्चा अनेक महिने चालू होती आणि ती स्पर्धा, त्या स्पर्धेची चर्चा, त्या स्पर्धेचा दबदबा आणि त्या स्पर्धेचा दरारा जशास तसे सध्या सुरू आहे. भले वातावरण साथ देत नाहीये, परंतु वातावरणाच्या छाताडावरती पाय ठेवून हे आयोजन उभं केलंय. काय आयोजन केलंय, दमदार आयोजन. आयोजनामध्ये खरं तर कालच्या दिवसामध्ये आमचे मंडप डेकोरेटर लाईव्ह टेलिकास्ट बरंच नुकसान होता होता वाचलंय. आज देवाचा आशीर्वाद, भराडी मातेचा आशीर्वाद आमच्या सोबत असताना त्या वादळापासून आम्हाला तिने वाचवलं. नेहमी तिचा आशीर्वाद आमच्या सोबत असतो. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण जाऊयात. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आहे. मयूरला चांगले षटक हाताळावं लागेल. श्रेयाल बॅकफुटला जाऊन टोलवले बॉलला. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झाली नाही मित्रा. क्रिकेट मध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. बॉल हातामधून निसटला आणि 4 धावांचा भुर्दंड. जिंकण्याचा इथे एकच शान, मातीचा सुगंध, जिंकलीचा श्वास, प्रत्येक खेळाडू देतो घास. श्रेयलच्या बॅट मधून चौकार आलाय. धावफलकाला कलाटणी मिळाली आहे. लो व फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला टोलवला. क्षेत्ररक्षक नाहीयेत. गॅप मध्ये बॉल निघून गेलाय. ओव्हर स्ट्रोक. चौफेर फटकेबाजी करत असताना अक्षरशः क्षेत्ररक्षकांना पळायला लावले. चौकार. मजबूत घर तसाच इथे जिंकतो खरा शूरवीर यार. 8, 9, 10 मे लक्षात ठेवा खास. डेबेवाडी ग्राउंड वर जल्लोष अपार. पहिलं बक्षीस 1 लाख, 1,000 दमदार. गावाच्या खेळाला मोठा सन्मान. आयोजक कमिटी बॉल पुरवा मैदानाच्या आतमध्ये. हा जुना बॉल द्या. अप्रतिम स्पर्धा आहे आज. खरं तर कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग जी स्पर्धा आयोजित केली गेली आणि जे या स्पर्धेचे जनक आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली, आज खरं तर त्यांच्यासाठी एखादा मोठा सण आणि हा दिवस सारखाच आहे. कारण की आपल्या प्रयत्नांना मिळत असलेलं यश पाहिल्यानंतर त्या आयोजनामध्ये अक्षरशः प्रत्येक आयोजक आपला जीव ओतून टाकतो. त्या पद्धतीचा हा दैदित्यमान सोहळा. आणि श्रीयाल सध्या फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याने संघाची धुरा सांभाळली. संकट मोशक तो बनतोय. यावेळेस बैठा सजवण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवून पूर्णपणे झोपला होता, परंतु चेंडूची दिशा खराब आहे. व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजावरती थोडासा दबाव आपल्याला बघायला मिळतोय आणि तिथून बॉलिंगची दिशा खराब झाली आहे. श्रेयाल सध्या बराच चर्चेमध्ये असताना याच ग्राउंड वरती त्याने अनेक वर्ष प्रॅक्टिस केली आहे. याच ग्राउंड वरती तो अक्षरशः इजारी बसून खेळत आलाय आणि आता देखील तो खेळतोय. धीम्या गतीचा बॉल अखूट टप्प्याचा होता. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. सुमसान इलाका आहे. 1 बाउंस चेंडूला गॅदर केलंय, फेकलंय. तोवर 2 धावा पूर्ण केल्यात. रामा धावतोय. तिसरीचा प्रयत्न थांबवलाय. 2 धावपल्या पुढे सरकलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचते 25च्या घरामध्ये. एलिव्हेशन अजून आपण पाहतोय. 9 मध्ये 23 करायचे. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही बाजूनी सामना अजून जशा तसा आहे. मैच कभी इधर चले, कभी उधर चले, कभी इधर चले, कभी उधर चले, दोनों में रुका ये मैच. अप्रतिम सामना. पहिला चित्तथरारक सामना फायनलच्या दिवसाचा. आडव्या बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. यष्ट्यांच्या पाठीमागून एक धाव रोखण्याचा प्रयत्न होत असताना काय फिल्डिंग एफर्ट्स दर्शवतात खेळाडू. अप्रतिम अप्रतिम.
ऋषी पाटीलची कमी कुठेतरी नक्कीच इथे दिसून येते. ऋषी पाटीलला मिस करतात सध्या बॅटिंग लाईनअप. यावेळेस काय फ्लिक केलंय, फ्लिक ऑफ द रिस्क, बॉलला फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून चौकार. तुझी बैबात तुझा भंडारा मांडला, तुझं ध्यान गाजून राहण गा तुझा भंडारा मांडला. जगाचा मालक देव माझा बाळू मामा, बाळू मामाच्या नावानं सांग भलं. मनाला प्रसन्न करणार हे बाळू मामाचं संगीत. एलिव्हेशन आम्ही सांगतो. चेंडूचा खेळ अजून बाकी 7 आणि करायचे 18. 7 बॉलचा खेळ बाकी 18 धावा करायचे आहेत. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा मयूरचा बॉल इम्पॉर्टंट आहे. थोडासा पाठीमागे गेला रामा. 7 मध्ये 18 करायच्या असताना हा मॅच बॉल म्हणायला हरकत नाहीये. महत्वाचा बॉल हवेमध्ये, कॅचीचा कॉल आणि कॅच पकडलाय. रामा मैदानाच्या बाहेर चले जावचा इशारा केलाय. एराड संघाने जर का हा सामना जिंकला तर मत्रेवाडी संघाकडून त्या संघासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. हे मित्रप्रेम आहे, हा पैसा नाहीये, हे मित्रप्रेम आहे. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल गोडांबे आलाय. विशाल गोडांबे दिवस रात्र याच मैदानावरती असतो आणि त्याने याच मैदानावरती अनेक मोठमोठे किताब मिळवलेत. स्वतःच्या नावाची अनोखी छाप प्रत्येक मैदानावरती सोडत असताना भैया या नावाने प्रसिद्ध आहे तो खेळाडू. आज बॅटिंग पासून थोडासा वंचित असताना आता त्याच्यावरती जबाबदारी येऊन थांबली आहे. वेलकम श्रीकांत दादा. श्रीकांत दादा पाटील आपलं स्वागत आहे. कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग या क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सूरज दादा पाटील पण आले. दादा आपलं देखील स्वागत आहे. वेलकम सूरज दादा. ओमकार संकट मोचक राहिलाय. ओमकारने पहिल्याच बॉल वरती दांडी 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 वाकवली. शिर्डीचा नाथ माझा साई बाबा आज प्रत्येक गाणं मनाला प्रसन्न करणारा असणार आहे. हे सामना कोणी जिंकेल मैदानाच्या आतमध्ये कोणी धावायचं नाहीये. यावेळेस अलोंग द ग्रास बॉल ट्रॅव्हल होतोय. यावेळेस अगदी वेगाने बॉलच्या खाली होते. बॅकअप बॅकअप किती महत्वाचं आहे. आपलं आयुष्य असो, क्रिकेट असो, कोणता काम असो, धंदा असो, परपंच असो, आपल्या पाठीमागे बॅकअप असणं भरपूर महत्वाचं आहे. इथे क्षेत्ररक्षक वेगाने बॉलच्या खाली होता, बॉल निसटला, पाठीमागे बॅकअप होता, नाहीतर चौकार आला असता. हा बॅकअप महत्वाचा आहे. इथून एकच धाव आली आहे. विशाल गोडांबे जो याच मैदानावरती लांबच लांब मारतो. नवी मुंबईमध्ये दुखापत झाली, तिथे तो बॅटिंग पासून वंचित राहिला आणि आज पुन्हा तो उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यावरती विश्वास आहे, त्याच्याकडे धमक आहे, ताकद आहे, नजाकत आहे, क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. मयूर पण कमी नाहीये.
धीम्या गतीचा बॉल वळवले, बॉलला दिशा दिली आहे तिथे नाही. विशाल गोडांबेने हातवारे केलेत, इशारे केले, थांब असा आवाज दिलाय. धाव आलेली नाहीये. व्हॉट हॅपन? 3 चेंडू आणि अजूनही करायचे आहेत 18-17 वर मॅच. विशाल गोडांबेने सामना जिंकवला तर बॉस यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. विशालसाठी हा बॉल नाही, पूर्णपणे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये मिळत आहे 2. आता मॅच फसली आहे, आता मॅच पूर्णपणे फसली आहे. 2 यावेळेस धीम्या गतीचा बॉल पूर्णपणे वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल आणि आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. एकाच बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. औपचारिकता कुठेतरी बाकी आहे डायमंड डेबिवाडी टीमच्या बाजूने. येराड संघ हा सामना हळू आपल्या खिशात घालतोय. नशिबाचा 1% खिशात घेऊन हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. यावेळेस पूर्णपणे बाहेर चेंडूला काढलं होतं. वाईडी शॉर्कर तिथे चेंडूला खेळून काढलं, तिथे चौकार मिळाला, परंतु मॅच संपली आहे. येराड संघ हा सामना घेऊन गेलाय. विजयाची मोहर उमटवली पहिल्या सामन्यावरती. तिथे तुमचं अभिनंदन. डायमंड टीमला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच नेक्स्ट मॅच मला सांगा ना. कुठली? बोरगाव वर्सेस नेक्स्ट मॅच आवाज देतोय साळकेवाडी विपक्ष बोरगाव. पैसे द्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. साळकेवाडी विपक्ष बोरगाव. गणेशदास शिंदे आज अनेक नवोदित खेळाडूंचे आयडॉल. मराठवाडी गावापासून सुरू झालेला प्रवास आज साता समुद्राच्या पलीकडे गेला आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावरती ज्यांनी पाटणचा कोहिनूर म्हणून आपली नावलौकिकता पसरवली, तो मराठवाडी गावचा ब्रँड आणि पाटण तालुक्याचा कोहिनूर आज या संपूर्ण लीग ओपन लीग स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. येराड टीम आपण व्यासपीठावरती आपला कॅप्टन पाठवायचंय अशी विनंती आम्ही तुम्हाला करतो. आणि अप्रतिमा हँड्स अप. खेळ अप्रतिम राहिला. संपूर्ण टीम या. येराड टीम संपूर्ण टीम या. आज संपूर्ण पाटण तालुक्यावरती ज्या येडोबाने आशीर्वाद ठेवलाय, ज्या येडोबाने संपूर्ण पाटण तालुक्यामधील भाविकांना आशीर्वाद दिला आणि कित्येकांचा कुलदैवत, कित्येकांचा ग्रामदैवत राजा माझा येडोबा आणि त्याच येडोबाच्या गावामधून हा संघ डेबीवाडी विभागामध्ये आलाय. तुमचं स्वागत आहे, तुमचं विशेष कौतुक आहे. मोस्ट वेलकम येराड टीम. प्रत्येकाने बसून घ्या. येस येराड सर्व टीम या. ऑल प्लेयर्स. आज 11 नाहीये दादा, 11 नाहीयेत, हरकत नाहीये, परंतु 11 नसले तरी जितके आहे त्यांच्यामध्ये धमक महत्वाची आहे. धमक आहे. प्रत्येकाचं विशेष कौतुक आहे. बोरगाव विपक्ष साळकेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? आयोजक कमिटी या गोष्टींकडे आपण लक्ष द्या प्लीज. बोरगाव विपक्ष साळकेवाडी कॅप्टन आलेत. चला लगेच टॉस आपण करूया. बोरगाव टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, साळकेवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित नाही आहेत. 2 मिनिटांचा कालावधी आपण देऊया साळकेवाडी टीमला. आलेत काय? कॅप्टन इकडे पाठवा दादा. मुख्य व्यासपीठाच्या समोर म्हणजे ही दिशा आहे, इथे या दादा प्लीज. थँक्यू दादा. साळकेवाडी टीमचे कॅप्टन या आपण लगेच या इथे.
नाही 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 हे गणेश तुमची आणि मत्रेवाडीची येते माझं म्हणणं होतं कसं म्हणजे